आभार प्रदर्शन करताना मला विशेष आनंद होत आहे। आमच्या भगिनी कल्पनाताई पंप यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे। इतिहासामध्ये अशी नोंद होणार आहे या कार्यक्रमाची, या 3 विद्यार्थिनींच्या हस्ते हे प्रकाशन झालेलं आहे। भारतामध्ये काय जगामध्ये कुठला असा कार्यक्रम झाला नसेल असा हा नृत्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यांचं भाषण ऐकून मोठे मोठे वक्ते सुद्धा तोंडात बोट घालतील की कसं बोलले, काय पाठांतर द्यायचं। मोठे वक्ते सुद्धा कागद घेऊन बोलत असतात बरेचसे, परंतु अतिशय निर्भीडपणे आणि त्यांच्या वयाच्या मानाने खूप छान बोलले। आपलं सर्वांचं मन भरून आलेलं आहे। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, प्रकाशक, लेखिका, आपले सर्व कार्यकर्ते, सगळ्यांचं नाव घेत बसणे खूप वेळ झालेला आहे। तर अतिशय छान असा कार्यक्रम आहे। आपल्या सर्वांचं, साहित्यिकांचं, पंपताई यांच्या परिवाराचं आणि सर्व साहित्यिक मित्र परिवार या शाळेचे मी आभार व्यक्त करतो। तसेच आपण विद्यार्थी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या 3 विद्यार्थिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कौतुक करतो की त्यांच्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग आहे। याच्या पुढे त्यांना भरपूर प्रकाशनासाठी संधी मिळेल। आम्ही एवढं 60-65 वय झाले तेव्हा आम्हाला कुठं एखादं पुस्तक प्रकाशन मिळालं, परंतु या बालवयात प्रकाशन होणं आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन होणं हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे। मी नेहमी विद्यार्थ्यांमध्ये बसलेला असायचो, पाहुण्यांचं भाषण ऐकायचो, मला संधी मिळेल का स्टेजवर बसायची अशी मी नेहमी कल्पना करायचो, परंतु या शाळेने मला सन्मान दिलेला आहे आणि आम्ही स्टेजवर बसायचं पण आणि 17 दिवसापासून स्टेजवर बोलण्यापर्यंत सर्व काम केलेलं आहे। तर अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचा मी आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।